आज ना मस्तपैकी मी ना गावरान पद्धतीने म्हणजे एकदमच असं गावाच्या पद्धतीने म्हणजे गावाकडे जसं बनलं जातं बघा, असा हिरवा मसाला वगैरे काढून दाळ दोडक्याची ना भाजी केली. म्हणजे नॉर्मल आपण दोडक्याची चटणी, भरलेले दोडकं किंवा लाल मसाल्याचं दोडक्याचं कालवणसुद्धा करतो बघा. पण हा हिरवा मसाला काढून ना असा मस्त झणझणीत रस्सा आणि डाळ दोडक्याची अशी भाजी करून बघा. खरं सांगते ना, ह्यासोबत तुम्ही 2 भाकरी तर आवडीने खाताना इतका छान लागतो. म्हणजे झणझणीत असतो, चवदार बनतो आणि बनवायला खूप सोपं आहे. आपण नेहमी एकच पद्धतीने जर भाज्या केल्या तर बोर होतं का नाही. तर अशा वेळेस ना मी म्हणून मस्तपैकी आज झणझणीत असा हा हिरवा मसाला काढून दोडक्याचं कालवण केलं. तर तुम्ही नक्की बघा, तुम्हाला खूप आवडेल आणि करून पण बघता. इतका छान लागतो हा दोडक्याचा रस्सा. तर ह्या बघू शकता, मस्त दोडका मी कट करून घेतलाय, स्वच्छ धुवून अशा मोठ्या मोठ्या फोडी करून घेतल्यात. आता मी आईला सांगते ज्यावेळेस पण कट करायला ती अशा मोठ्या मोठ्याच करते, हरकत नाही. तर मस्त असे साल वगैरे काढून स्वच्छ असा शिराचा दोडका वापरला इकडं. त्यानंतर मी इकडं एक मोठी वाटी ना चण्याची डाळ भिजायला टाकली होती. 2-3 तास भिजून घेतलेले आहे. जर वेळ कमी असेल तर तुम्ही ही डाळ ना पाण्यामध्ये आपलं शिजून पण घेऊ शकता. त्यानंतर इकडे आहे कांदा, टमाटर आणि कढीपत्त्याची एक काडी घेतली, पाहू शकता. आता आपल्याला गावरान एक छोटासा मसाला हिरवागार काढायचा आहे. तो म्हणजे बघू शकता इकडे लसूण, शेंगदाणे, अद्रक, कोथिंबीर आणि हिरवी मिरची. याच्यामध्ये काही खडे मसाले वगैरे काही टाकायची आवश्यकता नाही. हां, तुम्ही खोबरं टाकू शकता. आता बघू शकता इकडे मी मस्त हा मसाला वाटून घेते. शेंगदाणे, लसूण, अद्रक, हिरवी मिरची आणि कोथिंबीर एवढं साहित्य घेतलंय. आता याच्यामध्ये थोडं पाणी टाकून मी याचं वाटण करते. खूप छान मसाला हा तयार होतो. हवं तर थोडेसे खडे मसाले टाकू शकता. थोडं खोबरं टाकून याचं असं वाटण करून घ्या. मस्त याचं मी आता वाटण करून घेतलंय. कढईमध्ये तेल तापत ठेवायचं आणि याच्यामध्ये ना सुरुवातीला कढीपत्त्याची पानं टाकायचे आणि बारीक चिरलेला कांदा टमाटर टाकून घ्यायचं. आता याला चांगलं परतून घ्यायचं. थोडंसं परतून झालं की मग आपण याच्यामध्ये वाटण केलेला मसाला टाकायचा. हिरवा मसाल्याचा ना कुठलाही ग्रेव्ही बनवा, कालवण बनवा, खूप छान चव येते. मटणाचा रस्सा असू दे किंवा चिकनचा रस्सा खूप छान लागतो. आता आपण ह्या ज्या उसळी वगैरे करतो बघा, त्याला ना असा हिरवा मसाला काढून बघा आणि करून बघा, खूप छान वाटतात खायला. जरा चव पण वेगळी वाटते आणि खायला पण भारी वाटतं. आता हे सगळं परतून झालं की अशी ही ग्रेव्ही वाटलेली टाकायची. शेंगदाणे, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीरची ग्रेव्ही मस्त तेल सुटेपर्यंत कांदा टमाट्यासोबत ही ग्रेव्ही म्हणजेच मसाला चांगला परतून घ्यायचा. जितका चांगला स्लो गॅसवर मसाला तुम्ही परतून घेताल तितकाच रश्श्याला चव येते. आता याच्यामध्ये थोडीशी कलर टाकायचा, म्हणजेच हळद टाकायचा. हळदीमुळे छान रंग येतो. त्यानंतर थोडा मी इकडे गरम मसाला टाकलाय आणि 1 चमचा इकडे टाकते मी धना पावडर. बस बेसिक मसाले टाकायचे हे 2-3. कारण हे कालवण ना मी लाल मसाल्याचं केलं नाही. हे पहा तुम्ही किती छान रंग चढलाय बघा लगेच हळदीमुळं. मस्त अशी झणझणीत ही ग्रेव्ही तयार होती. कारण मी स्पायसी मिरच्या वापरल्यात. झाकण ठेवायचं आणि तेल सुटेपर्यंत चांगलं 1-2 मिनटं तरी स्लो गॅसवर हा मसाला परतून घ्या. आता 1-2 मिनटं असं परतून झालं की मस्त याला तेल सुटतं आणि मसाल्यालाही छान चव येते. हे बघा, असं स्लो गॅसवर मस्त याला असं परतून घ्यायचं. अधूनमधून चेक करायचं, नाही तर काय होतं मसाला चिटकू शकतो. आता असं झाकण ठेवून 1-2 मिनटं झाले. हे पाहू शकता मस्त मसाला किती मस्त परतून झालेला आहे आणि तेल सुटलेलं आहे. ह्यानी खरी चव येते रश्श्याला. आपण हा सुरुवातीचा जो स्टेप असतो ना मसाला परतून घ्यायचा, तो जरा 1-2 मिनटं केलं पाहिजे. आता ही भिजवलेली जी चण्याची डाळ आहे ना ती ह्या मसाल्यामध्ये मी सुरुवातीला टाकून घेते. कारण ना डाळीला छानपैकी मसाल्याची कोटिंग लागते. हे बघा कसं एकजीव झालंय. ही चण्याची डाळ छानपैकी डीप झाली मसाल्यात. आता याला सुद्धा 1 मिनटं द्यायचा. लगेच काय दोडका वगैरे टाकायचा नाही. हे बघा किती मस्त वाटते का नाही. चण्याची डाळ ह्या मसाल्यात पूर्णपणे डीप झाली, एकजीव झालेली आहे आणि डाळीला सुद्धा मग त्या मसाल्याचा फ्लेवर लागतो. खाता वेळेस छान वाटतं. मग मसाला अजूनही चांगला आपला परतून निघलेला आहे. आता आपण दोडके टाकून घेऊया.
आता हे स्वच्छ हिरवेगार टवटवीत दोडके मी इथं टाकून घेतलेत. आता हे डाळीसोबत मसाल्यासोबत हे सगळे दोडके एकजीव करून घ्यायचं. स्लो गॅस ठेवायचा आणि जितका तुम्हाला रस्सा आवडेल ना तितका याच्यामध्ये पाणी टाका. हे असं चारी बाजूनी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. खूप छान गावरान असा हा रस्सा तयार होतो. चवीला खूप भारी लागतो. आता हे मी सगळं मिक्स करून घेतलंय. आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. त्या अगोदर मी थोडंसं याच्यामध्ये रश्श्यापुरतं पाणी टाकते. थोडाच बनवायचं, काही जास्त मी पाणी नाही टाकलं, बस होतं एवढं पुरेसे. आता चवीनुसार मीठ टाकून घेते याच्यामध्ये, कारण आपण मीठ टाकलं नाही अजून. हे बघा, मग चवीनुसार मीठ टाकून घेतलंय. आता परत एकदा मिक्स करून घेते आणि झाकण ठेवते. झणझणीत गावरान डाळ दोडका. झाकण ठेवायचं, स्लो गॅस ठेवायचा आणि उकळी येऊन द्यायची 1-2 मिनटं. हे बघू शकता किती छान वाटते बघा आपला हा गावरान डाळ दोडका. हे असं अधूनमधून जरासं चेक करायचं, जास्त नाही चेक करायचं. स्लो गॅस ठेवायचा, मिडियम गॅसवर 1-2-3 मिनटं याला उकळून द्यायचं. हे बघा अशी उकळी फुटत चालली. हे असं हे मिक्स केलं ना काय होतं, चारी बाजूनी मग डाळ दोडका अशी शिजले जातात. 1-2-3 मिनटं असं उकळून द्यायचं. आता हे चांगल्या प्रकारे बघा डाळ दोडका शिजून निघलेली आहे. आणि दोडका कसं लगेच गाळ होतो ना, त्यामुळं काही जास्त शिजून नाही द्यायचं. त्याच्यामधला थोडा कडकपणा क्रंचीपणा ठेवायचा. आणि आता आपला हा परफेक्ट झाला बघा डाळ दोडका तयार. आणि मी तिकडं 4 मिनटं स्लो गॅसवर ठेवला होता, उकळून दिलेला आहे. आता मी थंड करते, गॅस बंद करते आणि मग आपण चेक करूया. ते बघा थोडासा नॉर्मल थंड झाला आहे. आणि हा आपला झणझणीत डाळ दोडका झाला आहे खाण्यासाठी तयार. इतका भारी लागतो ना, तुम्ही एकदा करून बघा, मस्त वाटतो. आहे सोपाच मसाला काढलेला आपण, पण इतकी छान चव येते ना. नेहमीचा जो लाल मसाल्याचा करण्यापेक्षा ना एकदा ही पद्धत करून बघा, म्हणजे हा मसाला काढून बघा. इतका छान झणझणीत असा हा रस्सा बनतो. भाकर वगैरे असं ना 1 नंबर लागतो भाकरीबरोबर. तोंडाला पाणी सुटते बघूनच. आणि भातासोबत, गरमागरम भातासोबत हा माझा खूप फेवरेट आहे. तर मी आता भातासोबत याला खाणार आहे. तुम्ही पण नक्की करून बघा. आणि बघा जर पहिल्यांदा करताना तर सगळेजण आवडीने खातील, म्हणजे याची चवच वेगळी लागते, छान वाटतं. तर नक्की करून बघा, कारण आपल्याला कसं वाटतं ना झणझणीत असं काहीतरी तोंडाची चव वाढणारं खायला पाहिजे. तर अशा वेळेस तुम्ही हा दोडका तरी नक्की करून बघा. तर कसं वाटलं हा आपला गावरान पद्धतीचा डाळ दोडक्याचं कालवण. आवडला असेल तर एकदा करून बघा आणि सगळ्यांना देऊन बघा, कशी तारीफ करतील. तर चला आता मी घेते हे खाऊन. तुम्ही पण या सगळे खायला आणि असेच व्हिडिओ बघत राहा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईबर करा.